ते प्रोटोकॉलनुसारही योग्य नाही, परंतु काळे साहेब माझे बंधू असल्यामुळं आणि त्यांचा आदेश असल्यामुळे मी या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे। या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बापू, युसुफभाई, खाजाभाई, त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्व घटक पक्षाचे उपस्थित पदाधिकारी, भाऊसाहेबजी जगताप, सगळे शिवसेना कल्याण काळे साहेबांबरोबर आहे। अगदी बाबासाहेब डांगे आहेत, जगताप आहेत, ज्ञानेश्वर आहे, अशोक शिंदे आहे, कमलाकर आहे, मनोज गांगे, हनुमान आहे, स्वप्नील आहे, सगळेच आहेत। त्याच्यामुळं काळे साहेब तुम्ही चिंता करायची काहीही गरज नाही। आणि काळे साहेबांसारखा नेता खूप कमी लोकांच्या नशिबात येतो। मी अनेक वेळेस अनेक नेते पाहिले, त्याच्यामध्ये दोन नेत्यांचा मी कायम उल्लेख करत आलो। एकतर स्वर्गीय आर.एम. वाणी साहेब, जे वैजापूरचे आमदार होते, त्यांची कार्यपद्धती मला मनापासून भावायची आणि त्याच पद्धतीचं काम आदरणीय कल्याण काळे साहेबांचं आहे। मी आल्याबरोबर व्यासपीठावर बसल्याबरोबर मला प्रश्न पडला की यार माझे मोठे नेते समोर बसलेले आहेत आणि कसं काय झालं, कल्याण काळे साहेब, भाऊसाहेब इथं असताना असं कसं होत आहे। पण कल्याण काळे साहेबांच्या नजरेतून ते सुटलं नाही आणि त्यांनी त्याचा उल्लेख केला, त्याबद्दल मी मनापासून कल्याण काळे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, काही नाही, त्यांच्या घरचं लग्न आणि आपल्या घरचं लग्न काही नाही, आपण सगळेच लग्न घरातले, त्याच्यामुळं काही मानपान करायचं नाही। जिथं जागा भेटेल तिथं बसायचं, बोला म्हणले बोलायचं, नाही बोला म्हणले नाही बोलायचं, चला म्हणले चलायचं, बसा म्हणले बसायचं। आपल्याला 13 तारखेपर्यंत काहीच डोक्यात घ्यायचं नाही, एकच उद्दिष्ट, एकच टार्गेट, कल्याण काळे साहेब खासदार। याच्यापेक्षा जास्त लोक काही लावायची गरज नाही। भाषणं अनेक करता येतील, बोलता येईल, मोदी, भाजप, आमचं टक्के हे सगळ्यांनी बोलून झालं असेल आणि समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत असेल, त्यामुळं त्या गोष्टीत मी काही जात नाही। मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगेल की आमच्याकडे 2 विधानसभेच्या काळेसाहेब मीटिंग झाल्या। आता तिथे आम्हाला भाषण करायची संधी भेटली नाही, कारण आम्हाला युसुफभाईला, खाजाभाईला बोलवायला चान्स द्यावा लागतो, त्यामुळे तिथं ते बोलले म्हणून मी इथं बोलतो। प्रश्न असा आहे की भाषणबाजीने काही होणार नाही। आपल्या भागातल्या बूथवर आपल्याला काम करायची गरज आहे। शिवसेनेची यंत्रणा बाबासाहेब आहेत, मनोज आहे, सगळी टीम आहे। यंत्रणा एकदम बूथपर्यंत, बूथ लेवलपर्यंत, अगदी पेजपर्यंत आहे। हनुमान आहे, आमची युवासेनेची स्ट्रॉंग टीम आहे काळेसाहेब इथे। या सगळ्यांच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती असणार आहे की मतदार याद्या 25 तारखेला येत आहेत, याद्यांच्या 3 लिस्ट करा, एक तुमच्याकडे राहू द्या, एक आम्हाला द्या, एक खाजाबाईला द्या। माझी विनंती अशी आहे की तुम्ही जे म्हणाले तुमचं प्लॅनिंग जे असेल ते असेल, परंतु माझी विनंती अशी राहील की शिवसेनेला शिवसेनेच्या यंत्रणेतून जाऊ द्या, काँग्रेसला काँग्रेसच्या यंत्रणेतून जाऊ द्या, राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या यंत्रणेतून जाऊ द्या। बूथवर जर 3 याद्यामधून जर लोक फिरली तर मला वाटतं कुणी ना कुणी त्या मतदाराला कॅच करेल आणि 3 राऊंड ॲट ए टाइम होते। जर हे एकत्रित तिघं गेले, लय रस, चहा, पाणी, त्याच्यापेक्षा यांना वेगळं जाऊ द्या। एका बूथवर साधारण 1000 मत आहेत, साधारण सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास जर वेळ दिला, 2 ते 3 दिवसामध्ये एक बूथ संपून जातो। त्याच्यामुळं माझी विनंती आहे, बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर तुम्ही बसून वार्ड वाईज प्लॅनिंग करा, बूथच्या याद्या 25 तारखेनंतर कलेक्ट करा। प्रत्येक बूथवर आपला बूथ प्रमुख आणि त्याचे सहगट प्रमुख याची एक टीम करा। 2 ते 3 दिवसात बूथच्या याद्याचं सगळं सर्वेक्षण, तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं मी सांगायची गरज नाही। आता काळेसाहेब तुम्ही जशा पोलिंग शीट वाटत आले तसे आमचे ह्या भागातले कार्यकर्ते नेहमीच पोलिंग शीट वाटतच बेजार आहेत, कधी भाजपच्या वाटल्या, आता काँग्रेसच्या वाटतं। पण एक गोष्ट समाधानाची अशी आहे की मागच्या 25 वर्षापासून ते माझ्या मागे म्हणायचे, भाऊ काहीतरी करा ना, कंटाळा आला रावायचा। तुम्ही म्हणायचं आता वरतून आदेश दादा हो काय करता घ्यायला कोण, पण आता तेही खुश